सोड तू नको पकडू ना बेटा, सोड तू. अरे देवा, सरक. बापरे, एवढं काम पडलंय बेटा, खाली पण खेळत नाहीये, एवढं रडायचं नुसतं. खाली खेळायचो ना, कामावरती थोडं. हे भगवान, अर्धे भांडे झालेत, अर्धे असेच राहिलेत. आत्या नाही येतेच तर घरात. आत्या जरा आल्या आरडतील, काम नाही केलं, काय नाही केलं. सुकुरबाई, कसे भांडे घासायचे असे करू आता. गप गप. ये रेशमे, हा अजून का आवरलं नाही काय? बघ काय चाललं. मग आता त्या लेकराला दाखवू काय उपाशी माणसं ठेवायचे का? भांड्याचा राहडा पडलाय तसाच. करतो. अर्धे भांडे घासले तर अर्धेच राहिले तर बरोबर घ्यायला मग 5 मिनिटं जा. आता ते कुठं राहतं माझ्याकडं? जा, बघितलं का? जा आजी, चल रे आजी. कसं सांभाळायचं हे? संभळीत नाही. आताच्या लेकराला नुसतं आई बापच पाहिजे, चिटकाय गोचडा सारखं. आता मी सांगितलं का त्याला मला चिकट म्हणून? नाही. ये बघ. रडायचं नाही मम्मा, धर बेटा, चल. ये बघा काय हे बघ बॉल, हे बघ ये टुबुश है ना, मस्त आहे ना. धर, खेळ. मी काम करून आते. काय करू, काय करू. रेशमे, सरक बर माझ्या मांडीवर दे बर, दे इकडं मांडीवर. झोप घालते मी, झोपा. रे कसलेली एक राहायत बया. दर असं काय करू राहिल्या? नाही मैशून, आता तेवढे भांडे घासा. राहू दे बाय, मी नाही घाशी. पडू परत. लेकरू झोपलं की पटकीने करावं लागत. फोन करीत बसन, हे करीत बस. चल बाहेर जाऊ, बाहेर झाड दाखवते. चल काम करा, हे करा ते करा. आता कवर बाय बाहेर आता खेळत बसायचंय लेकराला. हा, भाकरी तुकड्याचा आहे का नाही काय? हा, आम्हाला लेकर होते असे नव्हते. अगं सकाळी खाल्लेला तुकडा तसाच राहडा पडलाय. आता करते ना. आता काय करू, तुमच्या समोर तर आहे ना सगळ्या गोष्टी. मी काय, मलाच नाही समजत, मग काय करू, मला काही समजत. तरी जसं दोघं बसतोय तसं मी आवरू राहिले ना घरचं. पण अगं थोडा वेळ फक्त शांत बसला ना, मग मी लगेच तुम्हाला पटकीशी 2 चपात्या आणि भाजी अशी परतून देते 2 मिनिटात. त्याला काय टाइम लागत? अगं त्याला माझी बिलकुल सवय लावली नाही. हा, माझ्याकडे उलसा घेतला की लगेच घ्यायचं. का मी खाऊ घालते का पिऊ घालते, वेगळं काय? हा, नुसतं पोरगा असं गोचडवणी चिटकून घेतलंय. आवर पटकिनी, कर लवकर ते स्वयंपाक, भूक लागली. मग बसा खेळत कवर बी. किती अवघड आहे. यांना पण तर लेकर होते ना, 2-3 लेकर सांभाळले. लेकर सांभाळायचं कसं असतं यांना नाही कळतोय. लेकर सांभाळा, घरातले काम करा, समजूनच घ्यायचं काम नाहीये. आता तर नाही राहत, काय करू. लहान आहे, त्याला काय समजत आहे कोणाकडे राहायचं आणि कोणाकडे नाही. आणि लेकरू आईकडे चिटकत, कोणाकडे चिटकणार आहे. सकाळचं स्वतःच इकडे तिकडे फिरत, सकाळी चालायला जाताना इकडे जाताना थोडं त्यासोबत खेळल्या, त्यासोबत राहिलं तर त्याला सवय लागत. यांना स्वयंपाकाचं खायचं पडलंय.
मी तर सकाळ धरून नाश्ता सगळं केला नाहीये. म्हटलं घरातले काम 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 आवरायचे, तर हे काम कर, त्याला रडते त्याला उचला. चल बेटा, चल. आधी करून या आता घरात. हा आले. रडले तरी म्हणते नाटक करीती म्हणून. रडणं सुद्धा लई मोठी गोष्ट आहे. असं वाटत थोडा दिवस आईकडे जावा, पाठवायला पण तयार पाहिजे ना लगेच. नाही नाही, तोंडात नाही घालायचं बेटा, तोंडात नाही. सुरक सुरक सोड, काय ते घाण आहे. सोड सोड. चल. चल. झोपतच नाहीस तू लवकर, काय नाही. हा हे बघ, चाकू कुठं गेला? थांब ना बच्चा, रडायचं नाही ना. शोर हे बघ, हे बघ. या यू यू ये ये. पडशील पडशील पडशील. थांब थांब बेटा. कुठं गेलं? कुठं ठेवलं? तुला दिसलं का रे बेटा? चाकू दिसलं? हे बघ हे बघ हे बघ, भांड्यात आहे. खाली तर राहणार बेटा, खाली तर राहायचं नाही का? काय काय रडू नको ना लगेच. खाली उभा केलं लगेच रडायचं का? झालं नाही अजून. हा अगं आता शिकते भेंडी ती कापाय घेतले वे. हाय का काय टोपल्यात? हे एवढं एवढंसा तुकडा ठेवलाय त्याच्यात. नवऱ्याला सांगन पार्सल आणते, खाते मी. काय खाऊ हे खाऊ तुकडे टाकडे. सकाळ धरणं भाकरीचा पत्त्या नाही का, कशाचा नाही. नुसतं पोराला घेऊन नाचते इकडून इकडं. हा आता करूच राहिले ना. आता आले तो गप्पच बसावे. काय करू मी? मला काही समजा नाही. एका हाताने कसं करायचं बरं? अगं झोपतो का नाही तो इरबळ पटकिनी करायला. आणि हे त्यासाठी म्हणत असते सकाळी उठावा. लेकरू झोपीत आहे तू सगळं करून मोकळं व्हावा. रात्रीचं झोपून पण देत नाही तो लोक. रात्रीचा पण तो त्रास देतो ना. कुठं मग सकाळी डोळा लागतो. आमचे लेकर होते बाया 3-3 सांभाळले. पण असं नाही कौतुकाचा मासला ते ह्यानी हे नाचला म्हणतात तसं. नुसती सवय बेकार लावली नुसती मांडीवर. आता जस काय म्हातारपणी झालंय. काय म्हणतात ना, म्हातारपणी खाल्लं पान थुकता थुकता गेला पारान. तसं झालंय आता ज्या लेकर झालेल्या बायांना. काहीच करायचं नाही, काहीच करायचं नाही. नुसतं तेवढं नटन खटन लेकराला बघायचं. नटू राहिले बरं. आता असं काय नाही. तसं पिळपिळी थोडी नको बोलू गाड्या. मला लई टेन्शन येतं रेशमी. सकाळ धरणं आहे का पोटात काय जाळ करायला माझ्या? नाही तर मला सांगत जा तू, तुमचं आपलं करून खा. मी खाईन करून. काय म्हणत असलं तसं सांग. दम देतो का मला? हा नाही वाटतं असं. त्याला सवय लागली तसं काय. आज इथे तर बिलकुल सवय नाही लावली. यायचं नाही कुणाकडे, जायचं नाही. लेकरांनी नुसतं चिटकून घ्यायचं. जा आईकडे जा बेटा. जा आता आता माझ्याकडे बघितलं की रडन. जा आईकडे जा. जा आईकडे जा. चला आईकडे चला बाबू. जा येत आहे का? जा. घ्या तर 1 मिनिट घ्या. जा जा आईकडे जा. हा करा पटकिनी. जातो. हा, जा. जा मी करते, आवडते. आता खेळतोय तर जा जा. मी 2 मिनिटात करते. हा जरा राहू द्या. हा राहू द्या. जा तिकडं, जा घेऊन. करीतो आम्ही. काय करायचं काय नाही ते करीत बसले. काय काय जुनी पीठ तरी मळी ते. अरे देवा, पीठ नाही काय जुने आणलं. रेशमे, ए रेशमे. हा खेळ खेळ. आले बच्चा. हा काय पीठ नाही आणलं काय तू? कुठं आणायला सांगितलं होतं? आणि मग काय केलं सकाळ धरणं? अगं पीठ तर आणायचं ना. आता लक्षातच नाही पीठ ठेवण्याचं. लक्षात असतं काय ते? मला तर हेड पण नाही आठवत तुम्ही कधी म्हणलं होतं. ते लेकराच्या नादातच झालंय.
सकाळ आता निमित्तच झालं लेकराचं. पीठ आणायला मी नाही जायचे, माझे गुडघे गेलेत. जा पीठ घेऊन ये. त्याला घेऊन कसं जाऊ, ते तुमच्या पेश थांबायचं नाही, ते त्याला सोडलंय कसं तरी, त्याला त्याची किरकिर आवाज करून राहिलाय. आता माझ्याकडे राहत नाही, काय करू मी? तोंड झोडून घेऊ का माझं? आणते मी. एक तर सकाळ धरून कंबर दुखू राहिली मरणाची. त्या मॅडमने त्या दिवशी सांगितलं होतं आता ते शिजरमुळं थोडा दिवस राहीनच म्हणून, नाही का? झालं शिजर, आलं परत शिजर. आता त्याच्याशिवाय काय आता निमित्तच नाही. शिजर लेकरू, शिजर लेकरू. शिजर लय मोठं नसतंय. शिजरचं नको मला सांगू. नॉर्मल डिलिव्हरी आम्ही झालो 3 त्या नॉर्मल डिलिव्हरीच्या कळ्या अशा सैन करून डिलिव्हरी व्हावं लागती. ते जर केलं असतं तर हे झाले असते. हे शिजरचं देत्याची इंजेक्शन आणि काढतात लेकरू आणि त्याला शिजर शिजर करायचं. लय अवघड बाया. जिंदगीभर ते शिजरच करून बसायचं. शिजर शिजर. आता रडू बिडू नको. मस्त कुठलंय माझं. आणि हे भेंड करायला आता मी दळण आणते त्याला. हा जा तोंड. आणि मी बोलल्याशिवाय राहायचे नाही. मी काय भेट नसते. सांगितलं त्या भावड्याला. लय बडबड करती आईन, बडबड करी ती. आणि आता दुपारच्याला भेंडी असते वय, सकाळी नाश्त्याला भेंडी असते. काढून ठेवली माझ्या भाड्याला भेंडी. पातळ नितळ असते दुपारी खायला. झालं घरी आलो, रडायची नाही ना आता. हो नको रडू बे, नको रडू बे मग सोनू. केला कुठं ना जाळ केला का पिठाचा? एवढं सांगितलं होतं. म्हणलं आण म्हणलं 2 किलो ह्याचं ज्वारीचं मड्यावर भाकर घालायला. आता बाबा पाय मुडपला इथं म्हणून ते पडतं डबा खाली. अगं पाय उमडपला. हे घातलं झंगाळा बिगाळा. नीट नाटकी साडी बिडी घालायची. ते हे करायचं. हे घाली ते तो हे पायात गुतायचं नाही तर काय होईल? बरं लेकरू पडलं नाही. हे डबा पडू दे. त्याला मी ते सांडला अचानकच. माझ्या पाय निसटला म्हणून समजलं. एकीकडे रडत होतं ना, तर काही समजलंच नाही आता म्हणून मला. बरं तरी 2-2, 3-3 दिवस गिरणीत दळण ठेवतात का? हा मला ज्वारीची भाकर करून सकाळच्या पारी खाईन. नाही जमलं. दुपार गेली, सकाळ गेली, आता तिसरा पारा आली तरी जीवाला भाकर नाही भेटली. त्या सांडून ठेवलं. देऊ का फेकून आता डबा येऊ? तू काय कर, माझ्या डोक्याला ना ताण नको करू. आजच्याच तू निघून जा तुझ्या इकडं आणि वर्षाचं लेकरू झाल्यावर ये. हा खा नाही तर काही करा, नका खाऊ. आत्या मी निघून जात असते. पंढरीच्या वारीला निघून जाते मी. मला घेणं नाही देणं नाही तुमचं. काय नको कवर करायचं. मसनात गौरे गेले. हा झिजायला लागले सरे गुडघे. हे आणून दे बाया, ते आणून दे बाया, ते आणून दे. तरी ह्यांना घरातलं होत नाही. काय करायचं का? हा फुसफुस करीत बसली. 4 माणसांना दारात ऐकू यायला. सासूचं तोंड दिसतं बोललं तर. आणि परत रडायचं थुटी काढून. लेकरू एवढंच सांभाळता येईना. नीट नाटकं झोपू घालायचं, त्याला खाऊ पिऊ घालायचं. माझी तर बिलकुल सवय नाही ठेवली. वारा पडू द्याय ना माझा. काय बाय लोकाच्या सुना काम दाना सकाळच्या पारी करीतात. धुणं धानं वाळवून बाया घड्यान हेन घालून निर्मळणार. मग आमचं कवर बी फत 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 किचन उता येतंय. काय सांगायचंय. नको नको जे हाय म्हणतात ना, झाकली मुठ 1.25 लाखाची, खुल्ली तर होती लोकाची. याला घेऊन जा, मी ते पीठ भरून आणते. आता काय खालचं आणते काय मला घालायला पीठ भरून? चल बाबू चल. हाय का बघितलं? कोणी समजून घ्यायला तयार नाहीये. येड लागल मला तर, असं येड लागल. सकाळवरून मी नाश्ता केला नाही, ते कोणाला दिसत. लेकरला सांभाळून मी काम करते, ते कोणाला दिसत नाही.
यांना काहीच दिसत नाही. यांना फक्त काम पाहिजे. बायकांनी फक्त काम केले पाहिजे. लेकरांना सांभाळून कर, नाही तर कसंही कर, पण काम कर. मी कशी कशी लेकराला सांभाळते, कसं काय करते, यांना दिसतच नाही. लेकरं चिडचिड करते. लहान आहेत ना, मोठे होऊस तर त्रास होणार. यांना सांगायची गरज आहे का? आणि आम्ही लहानचे मोठे केलेत, लहानचे मोठे केले. सोपं थोडी ना असतं. यांना पण त्रास झालाच असं ना शेवटी. नसन झालं का त्रास? सकाळ दुपार संध्याकाळ नुसतं टोमणे देऊ देऊन देऊ देऊन तर मलाच कंटाळा आलाय. असं वाटतं कुठेतरी लांब निघून जावा. घर संसार करायचं, फक्त लग्न केलं म्हणजे झालं असं नाही. संसार करायचं, लेकरं सांभाळायचे, सगळ्यांचे मन जपायचे. हा सगळा ठेका तर बायकांनीच घेऊन ठेवलाय. तसा तर माणसांचं तर काहीच नसतं ना. माणसांचं काय असणार आहे? त्यांना कोणत्या गोष्टी झळ नसती. बायकांना सगळ्या गोष्टी सहन करावं लागतात. इकडे लेकरू रडतं तरी मला त्रास होतो. काम नाही झालं तरी टेन्शन येतं. सासू बोल कसं काय करायचं? म्हणलं ना आता आईकडे निघून जात. आईकडे जात असते मी. थोडे दिवस तिकडे राहते. कसलं बोलून तर मोकळ्या झाल्या, पण पाठवणार आहेत का? नाही पाठवायच्या. कुठं निघाली तोंडवर करून? घरचं काम कोण करायचं? तुझा बाप. हे बोलायला सुद्धा कमी नाही घरीत. हिची इज्जत असते. खरंय, किती चांगलं वागलं, किती काही केलं ना, शेवटी सुनाच्या नावाने दगडच फुटतात. वा रे वा, काय असा जन्म दिलाय. एकीकडून सगळ्या गोष्टी भारी पण आहेत आणि एकीकडून अशा अजून यांचे जुने विचार आहेत. अजून तशाच रूढी पिढी. आमचं असं होतं, आमचं तसं होतं. नाही, बदललंय आता सगळं. पहिल्यासारखं नाही राहिलं. कोण सांगणार यांना? स्वतः होऊन तर समजत नाही. अजून तेच विचार, जुने विचार.